हाऊ डू यू नो व्हॉट यू नो पुस्तकाचा मराठी अनुवाद चॅप्टर 9 भाग 4. उच्च ज्ञान हे तत्वांचं प्रिन्सिपल्सचं ज्ञान. एक तत्व लक्षावधी प्रश्न सोडवू शकते, जसं की सगळ्या प्रकारच्या नातेसंबंधांच्या समस्या काही मूलभूत तत्वांनी सोडवता येतील. नातेसंबंधांच्या तत्वाचं ज्ञान पालकत्व, कर्मचारी सहकार्य किंवा नेतृत्व या विशिष्ट अभ्यासक्रमांपेक्षा वेगळं आहे. सर्व विषयात तत्वे असतात. भूमितीत, भौतिकशास्त्रात न्यूटनने भौतिकशास्त्राचे लॉज दिले. आईन्स्टाईनने E=mc² दिलं, ज्यामुळे अगणित प्रश्न सोडवता येतात. वित्त व्यवस्था, स्वयंपाक सर्व मूलभूत तत्वांवर आधारित असतात. आपण आर्थिक आजार टाळू शकतो, साधं तत्व पाळलं तर. खर्च मिळकतीपेक्षा कमी असावा. तरुणपणात थोडी आणि नियमित बचत करणं हे उतारवयात मोठी बचत करण्यापेक्षा फायद्याचं ठरतं. एका लहान मुलीला शाळेत जाताना रोज 5 पैसे पॉकेट मनी मिळायचे. तिचा भाऊ 12 वर्षांनी मोठा होता. त्याने तिला पैसे वाचवायला शिकवलं. ती रोज त्याला 5 पैशातले काही पैसे द्यायची. तो ते पैसे बॉक्समध्ये ठेवायचा आणि तिला रविवारी मोजायला द्यायचा. तो खेळ तिला फार आवडायचा. ती कधी कधी 5 पैशातून 4 पैसे सुद्धा द्यायची. एके दिवशी ती रक्कम विस्मयजनक ठरली. 10 रुपये. अतिशय उत्साहाने दोघं बँकेत गेले. अकाउंट उघडलं. तिला आपण मोठं झाल्याचं भासलं. तिच्या वडिलांनी तिला सांगितलं, नुसतं सेव्हिंग उपयोगी नाही, जर इन्व्हेस्ट केलं नाहीस तर. मग ती पुढची पायरी शिकली. ती छोटी मुलगी मोठी झाल्यावर आश्रमात गेली. पैसे नेहमीच कमी असायचे, कारण ती लोकांना वेदांत शिकवण्याची फी घेत नव्हती. लोकांच्या इच्छेनुसार ते गुरुदक्षिणा द्यायचे किंवा नाही. या पद्धतीने कोणी लक्षाधीश होत नाही. परंतु लहानपणीचे धडे ती विसरली नव्हती. त्यामुळे जे मिळायचे त्यातले पुष्कळचे ती शिलकीत टाकायची. ती बसने जाण्यापेक्षा चालत जायची. अन्न, करमणूक, प्रत्येक खर्च विचारपूर्वक करायची. तिला कधीही पैशाची कमतरता जाणवली नाही आणि हळूहळू तिला आर्थिक सुरक्षितताही लाभली, जी वेळप्रसंगी उपयोगी पडू शकेल. ती स्वतः सुरक्षित झाली आणि नंतर तिने इतरांना पण मदत केली. जर आपण प्रत्येक लहान मुलाला हा धडा शिकवला तर कितीतरी आर्थिक दुखणी कमी होतील. अशा प्रिन्सिपल्सची शक्ती अफाट आहे. फक्त आपल्याला याची जाणीव आवश्यक आहे की ती कशी वापरायची. ही मूलभूत तत्वे आपल्याला समजल्यावर आपण मानवाच्या सर्व समस्या का सोडवू शकणार नाही. त्या छोट्या मुलीचं उदाहरण पाहिल्यावर आपण ज्ञानाची एक पायरी पुढे जाऊ शकतो. त्या मुलीला फक्त पैशाची बचत समजली नाही, तर अजून एक महत्त्वाचा प्रिन्सिपल डिफर्ड एन्जॉयमेंट, स्थगित आनंद समजला. आपल्याला आनंद, मौज, मजा त्वरित हवी असते. जणू आपण आणीबाणीत आहोत. आत्ताच्या आत्ता सर्व काही मिळायला पाहिजे ही वृत्ती. स्थगित आनंदातही मजा आहे, फायदे आहेत. हे जर आपण शिकलो तर सगळ्या मानवी समस्या मुळापासून उखडल्या जातील. मग त्या लठ्ठपणाच्या, गरिबीच्या, अपयशाच्या किंवा अत्याचाराच्या असोत. आपल्याला काहीतरी विशिष्ट शिकायचं असतं. ते शिकता शिकता आपण दुसरं काहीतरी शिकून जातो. उदाहरणार्थ, सुंदर, आकर्षक दिसायला हवं हे प्रत्येक किशोरीला वाटतं. पण जेव्हा ती त्याचा अभ्यास करू लागते
तेव्हा तिला कळतं की सौंदर्य केवळ त्वचेवर नसतं. मेकअप करून त्वचा सुंदर दिसू शकते, पण ते तात्पुरतं असतं. फेस मास्क वापरल्याने त्वचा सुधारते. पौष्टिक आहाराने त्वचेचं आतून पोषण होतं. परंतु त्वचा सुंदर पण व्यक्तिमत्व बेताचं, मग आकर्षकता लोपते. सौंदर्यात मनमिळाऊ स्वभाव, बुद्धिमत्ता, स्थिरता, सौम्यता वगैरे पण येतं. अशा प्रकारे चांगल्या त्वचेच्या अभिलाषेकडून ती किशोरी बुद्धीच्या विकासावर येऊन ठेपते. परंतु प्रिन्सिपल्सकडे न वळता आपण ज्ञानाच्या शोधार्थ निघतो, डेटा गोळा करतो. तो अमर्याद डेटा साठवायला मशीन्स आणतो. परंतु डेटा ज्ञान देतं का? हे बघूया पुढच्या भागात.